नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की आता रम्या सगळ्यांसमोर हात जोडून सांगत असते की मला पार्थसोबत लग्न करायचंय. प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी द्या. मी माझं पूर्ण आयुष्य फक्त पार्थवरच प्रेम केलंय. मी कधी असं वागणार नाही की त्याचं मन दुखेल. काव्यासोबत लग्न करून पार्थला कधीही आनंद मिळालेला नाहीये. काव्याने एवढं सगळं करूनही पार्थ स्वतःचं खोपत राहिला. सगळं काही तो स्वतः एकटा सहन करत राहिला. त्याने कोणालाही काही सांगितलं नाही. पण आज त्याच्या आयुष्यात आनंद येणार आहे, तर तुम्ही सगळे त्याला साथ देत नाही. तर विक्रम आता रम्यावर रागवत म्हणते की तू हे काय बोलतेस रम्या. आता तिचंच म्हणणं सगळ्यांना सांगत असते की लग्न झाल्यानंतर ती कधीही पार्थचा विश्वासघात करणार नाही, त्याच्यावर कधी ओरडणार नाही, त्याची साथ कधी सोडणार नाही. त्यानंतर रम्या आता काव्याकडे जाऊन हात जोडू लागते की प्लीज तू पार्थला सोड. माझ्या नशिबाने मला एक संधी दिलीये पार्थला स्वतःचं करून घेण्याची. ती मला पूर्ण करू दे. तू आता पार्थच्या आयुष्यात आलेस, पण मी लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करते. मला मान्य आहे की मी काही चुका केल्यात, पण त्या सगळ्या पार्थला मिळवण्यासाठीच. तर विक्रम म्हणतो की रम्या तुझं तोंड बंद कर. तेव्हा पार्थ म्हणतो की बाबा, तुम्ही कशाला रम्यावर रागवताय. ती फक्त तिचं म्हणणं आपल्यासमोर व्यक्त करतेय. मला एक गोष्ट चांगलीच माहितीये, रम्या तिच्या कामात आणि प्रेमात प्रामाणिक आहे. तर पार्थचं बोलणं ऐकून रम्याला खूपच आनंद होतो. पार्थ म्हणतो की कदाचित आमचं लग्न झालं असतं तर रम्याने त्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, पण तिने मला कधीही गिल्ट दिला नसता. एवढं प्रेम करून तिने कधी माझा विश्वासघात केला नसता. तर आता पार्थचे हे शब्द ऐकल्यानंतर काव्याला आता चक्करच येऊ लागते. तर युक्तीला सांभाळत म्हणतो की वहिनी काय होतंय तुला. खरं तर पार्थचे ते शब्द काव्याच्या मनाला खूपच लागलेले असतात. आता संपूर्ण कुटुंबासमोर रम्याच्या प्रेमाचं कौतुक केलेलं असतं. कदाचित त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं की तो रम्याला दुसरी संधी देणार आहे. त्याचमुळे काव्या आता रडतच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.